तर या ठिकाणी बघा, पहिला आपण टेन्स बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता आहे? साधा वर्तमान काळ. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ बघणार आहोत. आणि त्यामध्ये आपण काय बघणार आहोत? हाऊ टू मेक क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन आता आपण बघणार आहोत. तर बघा, साध्या वर्तमान काळामध्ये आपण व्हर्बल क्वेश्चन, सिंपल म्हणजे काय? व्हर्बल क्वेश्चन आपण काय बघणार आहोत. तर मग मी तुम्हाला सांगितले आहे की व्हर्बल क्वेश्चन कसे आयडेंटिफाय करायचे. आता व्हर्बल क्वेश्चन आयडेंटिफाय करण्यासाठी काय येतं बघा, शेवटी काचा वापर केला जातो. ओके, पण व्हर्बला, क्रियापदाला मी तुम्हाला वाक्य ज्यावेळी शिकवलेली होती बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये, त्यावेळी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला आयडेंटिफाय कसं करायचं बघा. व्हर्बला काय शब्द येतात, काय लेटर येतात? त, ते, तो. म्हणजे जाते, खाते, बोलते, पिते, देते, देतो. ओके, मग आपण वाक्य कशी बघितलेली बघा. ती शाळेत जाते, तो पुस्तक आणतो, ते घरी जातात. म्हणजे काय? त ची जी बाराखडी आहे ती काय होते या ठिकाणी? जॉईंट होते. ओके, म्हणजे काय? ते वाक्य सिंपल साध्या वर्तमान काळामध्ये आहे असं आपण काय करतो? आयडेंटिफाय करतो. तर या ठिकाणी ज्यावेळी आपण प्रश्न सोडवताना हेच बघायचं आहे, प्रश्नाच्या शेवटी म्हणजे क्रियापदाला काय येतं बघा, त ची बाराखडी लागते. ओके, मग या ठिकाणी मी तुम्हाला हे व्हर्बल क्वेश्चन लिहून दिलेले आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये व्हर्बल क्वेश्चन मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत बघा. म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे बघा, व्हर्बल क्वेश्चन ओळखण्यासाठी काय केलं जातं, तर प्रश्नाच्या म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो ने, होय किंवा नाही ने काय होतं? सुरुवात होतं. लाईक पहिला प्रश्न बघा, ती शाळेत जाते का? मग तुम्ही उत्तर काय देणार? येस, होय किंवा नाही. ती शाळेत जाते, ती शाळेत जात नाही. ओके, असेल ते तुमचं, पण यस आणि नो ने उत्तर येतं, स्टार्ट होतं. आणि शेवटी काय येतो बघा, शेवटी काय वापरायचं आहे? शेवटी काय येतो हे तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी आहे. तिकडे काय करा तुम्ही? अंडरलाईन करून ठेवा. शेवटी काय येतं? काचा वापर केला जातो. ओके, ती शाळेत जाते का? तो तिच्याविषयी विचार करतो का? ती काम करते का? ते घरी जातात का? ओके, आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये बघणार आहोत. तर व्हर्बला, क्रियापदाला कोणता शब्द येतात बघा? कोणत्या लेटरचा यूज केला जातो? त, जाते. बघा या ठिकाणी काच्या अगोदर आहे ते व्हर्ब. ओके, हे समजून घ्या. का शब्द आहे ना, काच्या अगोदर आहे त्याला काय बोलतो आपण? व्हर्ब म्हणजे क्रियापद. आता जाते हे व्हर्ब आहे बघा, त्यानंतर तला म्हणजे जाते, ते लागलेलं आहे. ओके, त्यानंतर काच्या अगोदर असतं ते व्हर्ब, म्हणजे आता विचार करते हे काय आहे? व्हर्ब आहे. मग आता काय लागलेला आहे शब्द? त, म्हणजे तो. ओके, त्यानंतर या ठिकाणी काय आहे? व्हर्ब बघा, काच्या अगोदर आहे ते व्हर्ब म्हणजे म्हणणे हे काय आहे? व्हर्ब आहे. मग त लागलेला आहे शब्द बघा. मग तुम्ही अंडरलाईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी लक्षात म्हणजे सहज लक्षात येणार. ओके, आपण कोणता टेन्स बघतो पुन्हा एकदा बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ बघतो आणि त्याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन. ओके, व्हर्बल क्वेश्चन बघत आहोत. व्हर्बल क्वेश्चन कसे ओळखायचे बघा, शेवटी काय येतो किंवा त्या प्रश्नाचं उत्तराची सुरुवात यस किंवा नो ने होते. आता बघा, व्हर्बला, क्रियापदाला प्रेझेंट टेन्स वाक्य सोडवतो आहे बघा. प्रेझेंट टेन्स मध्ये काय येतं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तचा वापर केला जातो. ओके, ते, तो, त. ओके, मग आता बघा आपण पहिल्यांदा पहिला क्वेश्चन काय करूया? सॉल्व्ह करूया. फॉर्म्युला लिहून दिलेला आहे बघा व्हर्बलचा, डू किंवा डज. ओके, डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. काय? डू किंवा डज प्लस सब्जेक्ट करता प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन. मग आता या ठिकाणी बघा, डू डजचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ ज्यावेळी मी तुम्हाला वाक्य शिकवलेली होती त्या वाक्यांच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेला आहे डू डजचा वापर कुठे करायचा आहे. ते तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा. डू डजचा वापर कुठे करायचा आहे ते आय असेल तर आयला डूचा वापर केला जातो. ओके, त्यानंतर ही, शी, नेम, इटला डजचा वापर केला जातो आणि वी, यू, देला डूचा वापर केला जातो. हे तिची तो जो चार्ट दिलेला आहे मी तो नक्कीच तुम्ही बघा. जो तुम्हाला म्हणजे ज्यावेळी चार्ट तुम्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला समजेल डू आणि डजचा वापर कुठे करायचा आहे तो. ओके, बघा या ठिकाणी लिहून दिलेला आहे आय असेल तर आयला डूचा वापर केला जातो, ही, शी, नेम, इटला डजचा वापर केला जातो आणि वी, यू, देला डूचा वापर केला जातो. ओके, तर आपण वाक्य क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. ती शाळेत जाते का? तर बघा वाक्याच्या शेवटी काय आलं? व्हर्बला त. ओके, प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य सोडवतो आपण. ज्यावेळी पास्ट टेन्स मध्ये सॉल्व्ह करायचं असतं त्यावेळी काय येतं? व्हर्बला ल. ओके, प्रेझेंट टेन्स मध्ये त आणि शेवटी का. ती शाळेत जाते का? मग कसं येणार? पहिले डू किंवा डज. ओके, मग आता सब्जेक्ट बघायचं काय येतो. सब्जेक्ट नुसार डू किंवा डजचा वापर करायचा. सब्जेक्ट म्हणजे करता. करते कुठे असतात? वाक्याच्या सुरुवातीला. काय सुरुवातीला? सब्जेक्ट ती. ओके, मग ती म्हणजे काय येतं? ती असेल तर तिला कशाचा वापर केला जातो या ठिकाणी? डजचा. ओके, पहिल्यांदा काय येणार बघा? डज, नंतर काय येणार? डज नंतर शी, डज नंतर सब्जेक्ट, डज शी, नंतर काय येणार? व्हर्ब. ओके, समजलं? डू डज पैकी पहिले सब्जेक्ट बघायचंय. सब्जेक्टला डू डज पैकी काय येतं आणि त्यानुसार
डू डजचा वापर करायचा. मग पहिलं डू किंवा डज वापरायचा आहे. मग पहिल्यांदा काय वापरलं, डज वापरलं, कारण काय सब्जेक्ट शी आहे, ती आहे, मग शीला डजचा वापर केला जातो. मग डज शी, नंतर वर्ब, वर्ब म्हणजे काय क्रियापद, क्रियापद कुठे असतं बघा, काच्या अगोदर, जाते, जाणे हे वर्ब आहे, मग वर्बचं फर्स्ट फॉर्म. मग डज शी गो, डज शी गो, आणि ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय राहिलं, शाळेत, डज शी गो टू स्कूल, डज शी गो टू स्कूल. ओके, क्वेश्चन मार्क, डज शी गो टू स्कूल, असा क्वेश्चन तयार झाला. पुढे बघा, डज शी गो टू स्कूल झाला. त्यानंतर दुसरं बघा, तो तिच्याविषयी विचार करतो का, करतो बघा, वर्बला का, तो तिच्याविषयी विचार करतो का. सेम, पहिलं डू किंवा डज. पहिल्यांदा आपण सब्जेक्ट बघूया काय आहे ते. सब्जेक्ट काय बघा, तो म्हणजे ही, मग हिला काय वापरतात, ही असेल तर डजचा वापर केला जातो. मग कसं येणार, पहिलं काय येणार, डज, पहिलं काय येणार, डज, नंतर ही, डज ही, नंतर काय येणार बघा, डज ही, नंतर वर्ब, वर्ब काय बघा, विचार करणे, विचार करणे वर्ब आहे. ओके, विचार करणे म्हणजे थिंक, डज ही थिंक, डज ही थिंक. पुढे काय येणार, तिच्याविषयी म्हणजे काय, डज ही थिंक, तिच्याविषयी ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे उरलेले शब्द, डज ही थिंक अबाउट हर, डज ही थिंक अबाउट, तिच्याविषयी म्हणजे अबाउट हर, क्वेश्चन मार्क. ओके, डज ही थिंक अबाउट हर. ओके, ही आहे म्हणून डज, शी आहे म्हणून डज. ओके, त्यानंतर पुढे बघा, ते गाणं म्हणतात का, ते गाणं म्हणतात का, वर्बला त लागला आणि पुढे का. ओके, मग आता डू किंवा डज पैकी सब्जेक्ट बघायचं, ते म्हणजे दे. ओके, मग देला काय येतं, या ठिकाणी दे असेल तर डू येतं, मग काय येणार, डू दे, उलट. ओके, डू, डू दे, पुढे काय येणार, डू दे, नंतर सब्जेक्ट, सॉरी सब्जेक्ट झालं, डू दे, नंतर वर्ब, वर्ब काय बघा, म्हणणे, म्हणणे म्हणजे गाणं म्हणणे म्हणजे सिंग, डू दे सिंग अ सॉन्ग, गाणं म्हणजे सॉन्ग. ओके, म्हणणे म्हणजे सिंग, गाणं म्हणणे, मग सिंग अ सॉन्ग, डू दे सिंग, डू दे सिंग अ सॉन्ग, क्वेश्चन मार्क. ओके, डू दे सिंग अ सॉन्ग. ओके, गाणं म्हणणे म्हणजे सिंग, डू दे सिंग अ सॉन्ग. ओके, पुढे बघा, तू वेळेवर पोहोचतो का, तू वेळेवर पोहोचतो का, सब्जेक्ट काय, तू म्हणजे काय, यू. ओके, मग डू डज पैकी सब्जेक्ट काय, तू म्हणजे यू, यूला काय येतं, डू डज पैकी तिकडे दिलेलं आहे, यू असेल तर डू येतं. मग डू यू, पोहोचणे म्हणजे बघा, पहिलं काय येणार, डू, कारण काय, तू म्हणजे यू आहे, मग यूला डू येतं, मग डू यू असं येणार. मग कसं येणार, डू यू, नंतर वर्ब, वर्ब काय बघा, पोहोचणे, पोहोचणे म्हणजे काय, पोहोचतो, पोहोचणे म्हणजे काय, रिच. ओके, ओके, डू यू रिच, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय राहिलं, वेळेवर, मग काय येणार, ऑन टाइम, डू यू रिच ऑन टाइम, क्वेश्चन मार्क. ओके, डू यू रिच ऑन टाइम, क्वेश्चन मार्क. ओके, मग काय करायचं आहे तुम्हाला, हे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यावर मी अजूनही क्वेश्चन देणार आहे तुम्हाला होमवर्क सॉल्व्ह करण्यासाठी. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला सोडवण्यासाठी वाक्य लिहिलेली आहेत. आम्ही तिकडे जातो का, आय होप तुम्हाला ही वाक्य समजली असेल आणि ती तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. आम्ही तिकडे जातो का, मग कसं येणार बघा, पहिलं डू किंवा डज, सब्जेक्ट काय बघायचं, सब्जेक्ट काय करता, आम्ही, आम्ही म्हणजे उई, उईला काय येतं, या ठिकाणी लिहून दिलेलं आहे, उई असेल तर उईला डू येतं, मग कसं येणार, डू उई, नंतर वर्ब काय, वर्ब काय बघा, क्रियापद, जातो, जाणे वर्ब आहे, मग डू वी गो देअर. ओके, डू वी गो देअर. नंतर पुढे बघा, रिया मराठी बोलते का, मग कसं येणार बघा, काय सब्जेक्ट रिया, रिया हे नेम आहे, मग नेम असेल तर काय येतं बघा, नेम असेल तर डजचा वापर केला जातो. मग डज, पहिल्यांदा डू किंवा डज वापरायचं कंपल्सरी, सब्जेक्ट घ्यायचं नाही पहिल्यांदा. बरीच मुलं ही मिस्टेक करतात का, की सब्जेक्ट पहिल्यांदा घेतात, प्रश्नामध्ये सुद्धा, प्रश्नामध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचा नसतो, तर डू डज पहिल्यांदा घ्यायचं असतात. ओके, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा इतर क्वेश्चन करताना टू बी वर पहिल्यांदा घ्यायचे असतात, व्हर्बल क्वेश्चन असेल तर. तर रिया, मग डज रिया, नंतर बोलणे म्हणजे स्पीक, डज रिया स्पीक मराठी. ओके, मग ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात त्यावेळी समजून घ्या तो व्हर्बल क्वेश्चन कसा ओळखायचा आहे, व्हर्बल क्वेश्चनच्या शेवटी काय येतं, किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे तुम्हाला, ते तो हे व्हर्बला जॉईंट होतं. ओके, आणि महत्वाची गोष्ट, हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात असला पाहिजे, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही काय करा, व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे झाले तर तुम्हाला आले पाहिजे आणि समजले पाहिजे. ओके, तर नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं, यामध्येच निगेटिव्ह वाक्य तयार करायचे, हीच वाक्य आपण निगेटिव्ह बघणार आहोत कशी ती. तर नेक्स्ट आपण निगेटिव्ह वाक्य बघूया. तर या ठिकाणी बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळामध्ये आपण निगेटिव्ह क्वेश्चन बघणार आहोत. तर आता हे निगेटिव्ह क्वेश्चन, आपण जे पॉझिटिव्ह क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले तेच क्वेश्चन मी काय केलेले आहेत, निगेटिव्ह फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत. बघा, ती शाळेत जात नाही का,
काय आहे बघा, पॉझिटिव्ह काय क्वेश्चन होते, ती शाळेत जाते का असं होतं, म्हणजे पॉझिटिव्ह होकारार्थी होतं, जाते का. आता काय झालं बघा, ती शाळेत जात नाही का, म्हणून मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं आहे. या ठिकाणी काय येतं बघा, या ठिकाणी पण मी लिहून दिलेलं आहे. आयडेंटिफाय कसं करायचं आहे, ते तो म्हणजे वर्ब क्रियापदाला लागतं. ओके, त्यानंतर पुढे नाही शब्द येतो. ओके, जात नाही. आता आपण पॉझिटिव्ह वाक्य सोडवले सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, त्यामध्ये काय बघितलेलं बघा, जात नाही, खात नाही, पित नाही, देत नाही, लिहित नाही. मग असंच प्रश्न सॉल्व्ह करताना नाही का म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. ओके, आणि आता आपण त्यामध्ये निगेटिव्ह फॉर्म बघत आहोत. तर वाक्याच्या शेवटी क्रियापदाला काय येतं बघा, ओके, त्याच्यानंतर नाही आणि का म्हणजे हा व्हर्बल. ओके, आयडेंटिफाय आपण करतो. त्यानंतर पुढे बघा, विचार करत नाही का. त्यानंतर पुढे बघा, गात नाही का. वर्ब काय बघा, क्रियापद काय का, क्रियापद काय, गाणे म्हणजे गात. मग नाही का. ओके, त्यानंतर पुढे बघा, पोहोचणे वर्ब आहे. मग नाही का. तर या ठिकाणी बघा, वर्बला अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे जेणेकरून विचार करणे हे वर्ब आहे, जेणेकरून तुमच्या काय येणार, लक्ष देणार. गाणे हे काय वर्ब आहे, मग वर्ब पासून पुढे नाही का हे आलेलं आहे बघा. या ठिकाणी पण मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, जातो, जाते, खाते, त्याच्यानंतर पुढे नाही शब्द आणि वर्बल म्हणजे शेवटी काय येतं. ओके, आणि आता आपण त्यामध्ये निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. निगेटिव्हचं फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, डू किंवा डज, देन द सब्जेक्ट डू डज, त्याच्यानंतर सॉरी नॉट. ओके, डू डज नॉट. मग तुम्ही डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन या ठिकाणी लिहून दिलेलं आहे बघा. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट यूज केला तरी चालेल किंवा डू नॉट यूज केला तरी चालेल. तसंच डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डझंट होतं. मग डज नॉट वापरलं तरी चालेल किंवा डझंट वापरला तरी चालेल. ओके, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर वर्बचं फर्स्ट म्हणजे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, बघा आता वाक्य, ती शाळेत जात नाही का. मग कसं येणार बघा, ती शाळेत जात नाही का. मग असे आपण बघितलं, डू डजचा वापर कुठे करायचा, लिहून पण दिलेला आहे तुम्हाला. मग ती शाळेत जात नाही का. माझा सब्जेक्ट काय, पहिल्यांदा डू किंवा डज वापरायचा आहे, म्हणजे डू डज नॉट, डोंट किंवा डझंट. माझा सब्जेक्ट काय बघा, सब्जेक्ट आहे ती म्हणजे काय, शी. मग शीला काय येतं, डू डज पैकी डजचा वापर केला जातो. मग कसं येणार, डझंट शी किंवा डज नॉट शी. ओके, मग आपण डू नॉट, डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डझंट होतं, डझंट आणि नंतर सब्जेक्ट. ओके, डू नॉट, डोंट किंवा डज नॉट, डझंट. ओके, त्यानंतर सब्जेक्ट करता काय, ती म्हणजे काय, शी, डझंट शी. आणि त्यानंतर वर्ब काय बघा, जाणे हे वर्ब आहे. जाणे म्हणजे काय, गो. डझंट शी गो टू स्कूल. ओके, डझंट शी गो टू स्कूल क्वेश्चन मार्क असं तयार होणार. ओके, आपण पॉझिटिव्ह काय सोडवलेलं, डज शी गो टू स्कूल असं सोडवलेलं क्वेश्चन. मग आता काय ना, डझंट शी. ओके, मग अशी मी तुम्हाला लिहून दिलेलं होतं, डू डजचा वापर कुठे करायचा आहे, ही शी, नेम इट असेल तर डज, वी दे यू असेल तर डू, आय असेल तर डू. ओके, मग तसं आता शीला डज येतं, मग डझंट शी, कारण नाही शब्द आहे, निगेटिव्ह आहे क्वेश्चन प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट मध्ये. मग डझंट शी गो टू स्कूल. पुढे बघा, तो तिच्याविषयी विचार करत नाही का, नाही का. मग आता सब्जेक्ट काय, तो म्हणजे ही, हिला काय येतं, डज. ओके, मग डझंट ही. ओके, कारण निगेटिव्ह आहे. मग डज नॉट वापरला तरी चालेल किंवा डझंट वापरला तरी चालेल. डझंट ही थिंक, विचार करणे म्हणजे थिंक, डझंट ही थिंक. आणि पुढे काय आहे बघा, तिच्याविषयी, मग काय येणार, अबाउट हर. डझंट ही थिंक अबाउट हर क्वेश्चन मार्क. ओके, डझंट ही थिंक अबाउट हर किंवा डज नॉट ही थिंक अबाउट हर, ही आहे म्हणून डज आलं. ओके, तिच्याविषयी म्हणजे अबाउट हर. पुढे बघा, ते गाणे म्हणत नाहीत का, नाहीत का. व्हर्बला काय बघा, गाणे गात, सॉरी, ते गाणे गात नाहीत का. ओके, माझा सब्जेक्ट काय, ते म्हणजे दे. मग देला काय येतं, डू डज पैकी, येस, तेला काय येतं, डू. मग नाही आहे, मग डोंट दे. ओके, पॉझिटिव्ह मध्ये आपण डू दे केलेला, आता निगेटिव्ह आहे, मग काय येणार, डोंट दे किंवा डू नॉट दे, काय पण वापरा, दोन्हीपैकी एक. डोंट दे म्हणणे, सिंग अ सॉन्ग, डोंट दे सिंग अ सॉन्ग क्वेश्चन मार्क. ओके, डोंट दे आहे म्हणून डोंट दे सिंग अ सॉन्ग. ओके, पुढे बघा, तू वेळेवर पोहोचत नाही का. पोहोचणे हे वर्ब आहे, नाही का. मग कसं येणार, तू म्हणजे यू, मग डोंट यू. ओके, आपण पॉझिटिव्ह मध्ये कसं केलं, डू यू. मग आता निगेटिव्ह मध्ये काय येणार, डोंट यू किंवा डू नॉट यू. डोंट यू, पोहोचणे म्हणजे रीच, डोंट यू रीच. ओके, ऑन टाइम, डोंट यू रीच ऑन टाइम. ओके, डोंट यू. ओके, निगेटिव्ह आहे, मग कसं येणार, डोंट यू रीच ऑन टाइम. समजलं.
आता हे तुम्ही फक्त काय डोंट सब्जेक्ट बघून डोंट डझंटचा वापर केला पाहिजे, बाकी याच्यामध्ये काय कठीण नाहीये. पॉझिटिव्ह मध्ये आपण डू यू म्हणजे ती शाळेत जाते का, डज शी गो टू स्कूल, डज शी असं लिहिलेलं, ती तो तिच्याविषयी विचार करतो का, डज ही थिंक अबाउट हर. ओके, मग आता या ठिकाणी डझंट डोंट याचा वापर केलेला आहे. ओके, निगेटिव्ह आहे म्हणून प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह आणि आयडेंटिफाय साठी काय बघितलं आपण, नाही का यांचा वापर केला गेलेला आहे. एक वाक्य राहिलं बघा, तुम्ही सोडवात. रिया मराठी बोलत नाही का, कसं येणार, रिया मराठी बोलत नाही का, मग कसं येणार, डझंट रिया, नेम आहे मग नेमला डजचा वापर केला जातो, मग डझंट रिया टॉक मराठी. ओके, डझंट रिया टॉक मराठी, क्वेश्चन मार्क. समजलं. तर ही काय करा, वाक्य तुम्ही सॉल्व्ह करा. अजून तुम्ही तुमच्या रुटीन डे मधली एक्स्ट्रा वाक्य लिहून काढा, मराठी एक्स्ट्रा वाक्य सॉल्व्ह करा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे सॉरी मी वाक्य बोलली, प्रश्न तुम्ही लिहून काढा. म्हणजे तुम्ही काय करा, प्रश्न तुमच्या रुटीन लाईफ मधले सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहून काढा, सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार, एक सराव होणार आणि तुम्हाला डू डजचा वापर कुठे करायचा हे फिट बसणार. बघा, यासाठी अगोदर मी तुम्हाला वाक्यरचना शिकवलेली आहे, मराठी टू इंग्लिश वाक्य कशी तयार करायची आहे, त्यामध्ये त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच. आणि त्यामध्ये डू डजचा वापर कुठे करायचा आहे ते फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तो जरा व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार हे डू डजचा वापर कुठे करायचा आहे. ओके, आणि हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, लिहा, त्याच्यावर एक्स्ट्रा क्वेश्चन तयार करा, जेणेकरून तुमची काय होणार, प्रॅक्टिस होणार. ओके, तर महत्वाची गोष्ट मी काय म्हणते, वाक्यच येतात तोंडात, हे प्रश्न आहेत. ओके, प्रश्न तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचे काय होणार, रिव्हिजन होणार व्यवस्थित चांगल्या प्रकारे. आणि आपण आज व्हर्बल क्वेश्चन बघितले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, होकारार्थी आणि नकारार्थी, आणि यामध्येच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये WH क्वेश्चन बघणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये काय WH क्वेश्चन बघणार आहोत. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.